फेसबुकवर, सोशलवर त्यांच्यासाठी फार मोठा धोका हा आहे, की तुम्ही ते करून घेण्याच्या नादामध्ये सगळ्या परवानग्या त्यांना देताय. ते वाचत पण नाही आहोत आपण, की आपण काय-काय देतोय परमिशन त्यांना. आता जी माणसं गेल्या 2 महिन्यापूर्वी हे म्हणत होती, की माझे फोटो परवानगी देत नाही वापरायला Metaला. तीच लोकं स्वतःहून आपला फोटो घे रे बाबा म्हणून देतात. ही किती गमतीदार विरोधाभास आहे. मॉर्फिंग हा शब्द फार साधा आहे. आता त्याच्यामध्ये पण एआयचे अपडेट नवीन असे आलेले, की हुबेहूब फोटोशॉप सारखं नाही, हुबेहूब तीच व्यक्ती असं वाटते. हे असे ट्रेंड वरचेवर येणार. आधी निदान एवढं टेक्नॉलॉजी फास्ट नव्हती किंवा शार्प नव्हती, ओळखू यायचं. आता इतकी शार्प झाली आहे, की माझा फोटो सुद्धा मला ओळखू येणार नाही, ओरिजिनल कोणता, डुप्लिकेट कोणता. हे माध्यम असतं तुमच्या जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये एंट्री करण्याचं, जसं तुम्ही आता सांगितलं. पण थोडक्यात काय की सायबर फ्रॉड का होतात नेमके हा मूलभूत प्रश्न आहे. आपली यंत्रणा तितकी सक्षम नाही आहे का? काय चुका आमच्याकडून होत आहेत, काय चुका प्रशासनाकडून होत आहेत, नेमके काय होतं? पुण्याची लोकसंख्या सुमारे 75 लाख. साधारण रोज सायबरच्या केसेस दाखल होण्याचं प्रमाण ऑन अँड ॲव्हरेज 3000 आणि माणसं आहेत फक्त हाताच्या बोटावर मोजणे तेवढी पण नाही. एक अर्ज घ्यायला आणि शिक्का मारून द्यायला 1 मिनिट जरी धरला गुणिले 3000 म्हणजे 3000 मिनिटं फक्त घ्यायला जाणार आहे. तुम्हाला 2 लाख रुपये नॉन गॅरंटर कोण कशाला देईल? बँकेत साधं तुम्ही टू व्हीलरचं कर्ज काढायला गेलात तर 10 चक्रा मारायला लागतात. हे लोक न ओळखता न पाळत असतं तुम्हाला का देतील? तर ह्याचा अर्थ की त्यांच्याकडे एक सिस्टीम आहे. आवळा देऊन कोहळा काढणे अशी म्हण आहे. मित्रांनो नमस्कार, मी प्रियांका लाठी. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब आणि फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, एक ट्रेंड सगळीकडे आता बघायला मिळतोय आणि तुम्ही देखील तसे फोटोज आता जेमिनाय वापरून बनवलेच असणार. नॅनो बनाना नावाचा एक ट्रेंड सुरू आहे आणि या ट्रेंडचा फोटो मी देखील बनवलाय, तो देखील मी दाखवू इच्छिते की मी देखील असे फोटोज बनवलेले आहेत आणि ऑफिसमधले असू देत किंवा माझ्या माहितीतल्या लोकांनी प्रत्येकाने असे त्यांचे नॅनो बनाना सारखे फोटोज बनवलेत, ते पोस्ट सगळीकडे केलेले आहेत आणि यामध्ये काही गैर वाटण्याचं काही कारण आपल्याला वाटत नाही. त्याच फोटोमध्ये मोठा सायबर फ्रॉड याच्यामुळे होऊ शकतो असं एक विधान डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी केलेलं आहे. ते सायबर एक्सपर्ट आहेत. त्यांच्याशीच आपण आज बोलणार आहोत की यामध्ये कुठला असा सायबर धोका आहे आणि नेमका असे फोटोज जे इतके सुंदर दिसत आहेत, इतके ते क्यूट वाटतात, असे फोटो टाकल्याने नेमका काय धोका निर्माण होणार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सर, सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं मी स्वागत करते. डॉक्टर धनंजय देशपांडे जे HOD आहेत आणि सायबर तज्ज्ञ देखील आहेत. सर, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत. नमस्कार. मंडळी, जेमिनायचा जो काही ट्रेंड सुरू आहे त्या ट्रेंडमध्ये आपण सगळे म्हणजे मी असेल, तुम्ही असाल, असे सगळे आपण छोटे छोटे ते जे बाहुल्यांसारखे दिसणारे फोटो आपण बनवलेले आहेत आणि या फोटोजमध्ये नेमकं काय गैर आहे हेच कळेनासं झालंय. त्यामध्ये डॉक्टर धनंजय देशपांडे म्हणालेत की सायबर क्राईमचा मोठा फ्रॉड याच्यामध्ये होऊ शकतो. पण काय नेमका फ्रॉड याच्यामध्ये होऊ शकतो, मलाही हा प्रश्न पडलाय. कारण तुमच्यासोबत मी देखील असे अनेक माझे फोटो बनवलेले आहेत आणि त्याचबरोबर माझ्या माहितीतले लोक असतील, माझ्या घरचे लोक असतील, माझे मित्रमैत्रिणी असतील, सगळ्यांनीच हे फोटो बनवलेले आहेत. मग या फोटोमध्ये नेमकं कुठे चुकतंय, सायबर क्राईमचा कुठला धोका होऊ शकतोय, सगळं आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत डॉक्टर धनंजय देशपांडे आहेत, त्यांचं आपण पुन्हा स्वागत करूयात. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. काय नेमकं तुम्ही का आम्हाला घाबरवताय? पहिले सगळ्यात आधी मला ते सांगा की तुम्ही आम्हाला का घाबरवताय? चांगला आम्ही फोटो मस्त बनवून पोस्ट करतोय, आम्ही आनंदी आहेत, त्याला लाईक्स येत आहेत, कमेंट्स येत आहेत, तुम्ही का घाबरवताय आम्हाला? नाही, तुमच्या आनंदाच्या दुधामध्ये माझा मिठाचा खडा टाकायची माझी अजिबात इच्छा नाही. पण नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला काहीतरी असं दिलं जातं तेव्हा तुमच्याकडनं काहीतरी काढून घेतलं जातं. जगामध्ये मोफत काहीही नसतं. तुम्हाला आनंद मिळतोय, पण तुम्ही ते काम करताना आता मुळामध्ये ह्याच्यामध्ये 2 मतप्रवाह आहेत तेही सांगतो. जे टेक्नो सेव्ही किंवा नेहमी चॅट जीपीटी, जेमिनी वापरणारी लोक आहेत ते म्हणतात की ऑलरेडी ते इन्स्टॉल करताना तुम्ही सगळ्या परमिशन देऊन ठेवलेल्या आहेत त्या सॉफ्टवेअरला. त्यामुळे आता वेगळं काय घडणार आहे? माझं म्हणणं आहे की ज्यांनी आतापर्यंत त्याच्यात एंट्री केलेली नाही, बिगिनर आहात, जसं तू आता म्हणते की तू पहिल्यांदा ते वापरलं. हो. त्याच्या आधी वापरलेलं नव्हतं कधीच. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा वापरणारे कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठीचा धोका मी सांगतो. जे ऑलरेडी IT सेक्टरमध्ये ते चॅट सगळे वापरतायत, जेमिनी, वगैरे AI वापरतायत, त्यांनी ऑलरेडी त्या परमिशन देऊन ते यूज टू झालेले आहेत.
बरोबर. म्हणजे ते तरी पण ते काही सुखात आहेत असं नाही, तेही धोक्यात आहेत. पण बिगिनर जे नव्याने एंट्री करतायत आणि जे आता मोठ्या प्रमाणावर दिसतायत Facebook हं. म्हणा, Facebookवर, सोशलवर, त्यांच्यासाठी हां. फार मोठा धोका हा आहे, की तुम्ही ते करून घेण्याच्या नादामध्ये सगळ्या परवानग्या त्यांना देताय, ॲक्सेस. ओके, ओके, ओके करताय. ते वाचत पण नाही आहोत आपण, की आपण काय-काय देतोय परमिशन त्यांना. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची परमिशन आहे तुमची गॅलरी ॲक्सेस. फोटो गॅलरी ॲक्सेस. आता गंमत अशी हां. आहे, की 1 महिना, दीड महिन्यापूर्वी तुम्हाला आठवत असेल, मी एक पोस्ट पण केली आहे. "माणसा परास हां. मेंढरं बरी." त्याचं कारण 1-दीड महिन्यापूर्वी एक ट्रेंड चालू होता, की मी माझे फोटो सोशलवरचे वापरायला Metaला परवानगी देत नाही. कायद्यानुसार वगैरे, वगैरे टेक्स्ट करा हो, हो, हो. आणि अगदी, फिरवा. अगदी. तो एक ट्रेंड सुरू होता. बरोबर. आता जी माणसं गेल्या 2 महिन्यापूर्वी हे म्हणत होती, की माझे फोटो परवानगी देत नाही वापरायला Metaला. तीच लोकं स्वतःहून आपला फोटो "घे रे बाबा" म्हणून देतात. ही किती गमतीदार विरोधाभास आहे. मग तुम्ही अगदी. गेल्या महिन्यातले खरे होता का आत्ताचे खरे आहात? हे सगळी कॉमेडी चालू आहे मुळात. तर कृपया बरोबर. मेंढरासारखं वागू नये माणसाने असं माझं म्हणणं आहे. एकाने सुरू केलं की सगळ्यांनी सुरू करायचं. त्याचे फायदे तोटे जाणून घ्या. सगळ्यात मोठा हं. तोटा मी मगाशी सांगितला, की तुमच्या फोनमधली गॅलरी ॲक्सेस किंवा तुम्ही जे सोशल मीडियावर आत्तापर्यंत मी नाव घेत नाही म्हणजे Facebook असेल कुठलंही तिथं जे काही तुम्ही हां, कुठलाही टाकलेले सोशल फोटो, मीडिया. त्याचा हं. पूर्ण ॲक्सेस तुम्ही त्यांना देऊन टाकलाय. तुम्ही एक फोटो फक्त फीड करताय समजा तुमच्या आवडीचा. तो त्याचा तुम्हाला 3D इफेक्टमध्ये तो देतोय. तुम्हालाही हं. छान वाटतंय आपला पुतळा तयार झाला. वाह! वाह! छान मस्त तुम्ही ते बरोबर. सर्क्युलेट करताय. पण आणि ते त्याच्याच क्यूट बरोबर पण त्यांनी दिसतंय. मागितलेली मग त्यांनी मागितलेल्या अनेक परमिशन्स पैकी एक परमिशन तुमची एंटायर गॅलरीचा ॲक्सेस पण आहे. आता हे किती भीषण आहे. मुळामध्ये हं. Gemini आयला किंवा आणखी कुणाला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. पण तुम्ही आणि ते ह्याच्यामध्ये जी काही गॅप आहे, तिथं जर तुमचा डेटा, आमच्या भाषेत हं. डेटा, तुमच्या भाषेत फोटो, ते जर फोटो. लीक झाले हं. आणि भामटे लोक, भामटा हा शब्द मी हॅकरसाठी वापरतो, कारण हॅकर हा सोफिस्टिकेटेड शब्द आहे, ते भामटे लोक आहेत. हं. तर त्यांच्या हातात जर ते पडले, मिसयूज होण्याच्या दृष्टीने तुमचे फोटो आणि हं. त्याचं मॉर्फिंग झालं आणि मॉर्फिंग हा शब्द फार साधा आहे. आता त्याच्यामध्ये पण एआयचे अपडेट नवीन असे आलेले, की हुबेहूब फोटोशॉप सारखं नाही, हुबेहूब तीच व्यक्ती असं वाटतंय. हो, हो. आणि मग मी तुमचे पण तसे फोटो फोटो तयार केलेत. हां. आणि मग तुमचेच फोटो घेऊन तुम्हालाच दिगंबर अवस्था म्हणतो आपण तशी, त्याच्या अवस्थेमध्ये तुम्हाला घेऊन जातात आणि ते फोटो तुम्हालाच पाठवले जातात ईमेलवर किंवा तुमच्या कुठल्या मेसेजवर आणि मग तुमच्याकडनं पैशाची मागणी सुरू केली जाते, की असे फोटो बाहेर जाऊ द्यायचे नसतील, आम्हाला अमुक पैसे द्या. आता गंमत अशी याच्यामध्ये आणखी सांगून ठेवतो. म्हणजे तुम्हाला मी हं. घाबरवतोय म्हणतोय म्हणालात तुम्ही, पण घाबरवत नाही, वस्तुस्थिती सांगतोय. आणि ही जी हं. लुटणारी टोळी आहे ती एकटा-दुकटा नसतो, त्यांची गँग असते. हं, एक हं, जण हं. तुमच्याकडनं एकदा तुम्ही त्यांच्या कचाट्यात सापडला, की ते त्यांच्या हातात सोन्याचं अंड देणारी कोंबडी सापडते. ते एकदाच मारून खात नाहीत. रोज एक-एक अंड खातात. म्हणजे काय? हं. तर एकदा एक माणूस तुम्हाला ₹20,000-25,000 ला लुटतो. हं. की ते फोटो व्हायरल करायचे नसतील तर ₹10,000 पाठवा, बरोबर. ₹20,000 हो, पाठवा. भीती दाखवते. तुम्हाला हं. वाटतं की हां, चला 20,000 दिले, जाम सुटली. तोही तुम्हाला फोटो डिलीट केल्याचा स्क्रीनशॉट पाठवतो. तुम्ही निवांत होता. हं. 2 दिवसांनी दुसऱ्याच नंबरवरनं तोच फोटो तुम्हाला येतो आणि परत सांगितलं जातं की माझ्याकडे हा फोटो आलाय. हा सोशलवर किंवा तुमच्या नातेवाईकांना पाठवायचा नसेल, तर आम्हाला 20,000 द्या. असं करत ती टोळी अख्खी 10-12 जणांची जी काही असते, ती तेवढ्या वेळेला लुटून 2-4 लाखाला लुटून मगच शांत होते. हं, हं, हं. तर त्याच्यामुळे मध्यंतरी मला आठवतंय, मध्यंतरी ChatGPTवर देखील घिबली इमेजचा एक ट्रेंड सुरू हां, झालेला. ॲनिमेशन सारखे करेक्ट. आपले फोटो ते ChatGPTकडून बनवून घ्यायचे आणि मग ते पोस्ट करायचे आणि मग काही व्यक्ती ज्यांचे फोटो डायरेक्टली पोस्ट करता येत नाही, मग लोकं त्यांना सॉफ्ट लॉन्च आपलं सोशल मीडियावर करायचंय. तो ट्रेंड देखील खूप व्हायरल झाला प्रचंड. म्हणजे असं कोणी नसेल, एखादाच व्यक्ती असेल ज्यानं ते ट्रेंड फॉलो नाही केलं. पण त्याबद्दल देखील तुम्ही मगाशी म्हणालात, की त्यामध्ये पण धोका होता. मग नेमकं काय धोका होता तेव्हा? हां. त्याच्या आधीचं पहिलं जे आहे आपलं, आत्ताचं 3D हं. इफेक्टचं त्याच्यावरचं मी सांगतोय, की तुम्ही त्याच्यात पडू नका. काय होतंय, की तुम्ही सगळं आभासी जगावर आनंद घेण्यापेक्षा रिअल लाईफमध्ये जगायला शिका. तुमच्या हं. गल्लीत एखादा साधा शिल्पकार असेल, त्याला जाऊन हं. भेटा, त्याला ₹1000-500 द्या. तुमचं मिनिएचर पुतळा तो छान तयार करून देईल 3D मॉडेल.
रेग्युलर, त्याचा आनंद जास्ती आहे. आणि आपल्या कलाकारांना 2 पैसे मिळून त्यांना जगण्याचं साधन देण्याचा आनंद जास्ती मोठा आहे, व्हर्च्युअल मध्ये फुकट घेण्यापेक्षा. हा भाग झाला. आता तुम्ही म्हणालात घिबलीचं, त्याच्यामध्ये पण मी त्यावेळेला सावध केलं होतं, की नका याच्या नादी लागू. त्याचं कारण आहे, की तुम्ही जर सकाळी उठून आरशात बघितलं स्वतःला, तर तुम्हीच एक कार्टून दिसत असतं. तुमचं वेगळं कार्टून काढायची काय गरज आहे? त्याच्याऐवजी एखादा कार्टूनच गाठा. तो 50-100 रुपयात कॅरिकेचर तुमचं काढून देतो. ते एन्जॉय करा. त्याला एक कलेला एक जी संजीवनी मिळेल, जे आउटडेटेड होत चाललेत. आणि हे काय म्हणू त्याला, कॉम्प्युटरवरनं ट्रेड मधनं घिबलीमधनं फोटो कार्टून करून घेण्यात काय पॉइंट आहे? आणि त्याच्यानंतर मी त्यावेळेला सावध केलेलं होतं. जसं आत्ताही मी परवा व्हिडिओ करून सावध केलंय, की तुम्ही 3D इफेक्टच्या नादी लागू नका. तसंच मी घिबलीच्या कार्टूनच्या वेळेला सावध केलं होतं, की ह्याच्याने तुमचं ऍक्सेस जाणार आहे सोशल मीडियाचा. आणि खरोखर तसं घडलं माझ्याचकडं. त्यानंतर ज्यांनी कार्टून केले त्याच्यातले 70% लोकांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले होते. हा धोका आहे. आणि मग तुम्हाला लुटणं चालू होतं. घिबली ज्यांनी इंट्रोड्यूस केलं त्याला हे स्वप्नातही नव्हतं की याचा असा मिसयूज होईल. बरोबर. जसं म्हणजे आपण अणुबॉम्बचं उदाहरण घेतो, अणु ही ॲटम ही एक एनर्जी आहे. ती होमी हो. भाभांच्या हातात पडली, त्याच्यातनं तारापूर वीज केंद्र उभं राहिलं. पण ती हो. हिटलरच्या हातात पडली आणि दुसरं महायुद्ध झालं. ती शक्ती आहे, ती कशी वापरायची ह्याच्यावर आहे. ते गिबलीमध्ये अनेक लोक असेच अडकले, त्यांचे अकाउंट हॅकिंग सुरू झालं. आणि तुमचं अकाउंट तुम्हाला परत पाहिजे असेल, म्हणजे काय करायचे अकाउंट हॅक करून? तर घाणेरडे फोटो, घाणेरडे व्हिडिओ टाकायचे त्याच्यावर आणि तुमच्या इमेजला धक्का बसेल असं वर्तन व्हायचं. मग तुम्ही घाबरता सोशल इमेजला आणि मग तुम्ही तो मागेल तेवढे पैसे देता, मग तो अकाउंट तुम्हाला सुपूर्त करतो. हे घडलेलं आहे गिबलीच्या वेळेला. मी हे पेपरला पण आलंय, अनेक पेपरला माझा त्यावेळेला इंटरव्ह्यू आलेला आहे, की काय धोके घडले. गिबलीचा असा ट्रेंड आहे, तो धोकादायक होता. गंमत सांगतो, असे ट्रेंड हे वरचेवर येत राहणार आहेत. आता लोकांना आठवत नसतील. मी 1-2 आणखी जुने उदाहरणं सांगतो त्याच्यामध्ये. पूर्वी त्याच्याही आधी एक ट्रेंड आला होता, की तुम्ही 25 वर्षांनी कसे दिसणार आहात, आठवलं का? हो. हो, हो. बरोबर आला होता मग मध्यंतरी हां, हा आता ट्रेंड मी आला समजा होता. मी आता समजा 60 वर्षाचा आहे. 25 वर्षांनी 85व्या वर्षी मी कसा दिसेल याची मला कसा उत्सुकता दिसेल? असते, सगळ्यांना सायकॉलॉजी आहे. हो. हो. आणि ॲज अ सायकॉलॉजिस्ट मी समजू शकतो. आपल्याला टाईम मशीनमध्ये जायला आवडतं, मागे किंवा पुढे. हं. पण हे करताना तुम्ही तुमचा जो मेन फोटो ते देत असताना परत त्याच चुका केल्या त्या काळात लोकांनी. गॅलरी ॲक्सेस हो. देणं, हो. फोनचा ॲक्सेस देणं, ईमेल आयडी देणं. बरोबर. कारण त्या काळात ते फोटो ते ईमेलवर पाठवायचे. हाय रिझोल्यूशन तुम्हाला मिळेल असं सांगून. मिळेल असे. हो. आता ईमेल मधनं फोटो आले, लोकांनी ते टाकले. 25 साल के बाद भी मैं और भी जवान दिखने वाला हूं वगैरे वगैरे. तुम्हाला खुश करण्याचे हे सगळे फंडे आहेत. हो. एकालाही त्यांनी त्या काळामध्ये म्हातारा म्हणजे खूप जीर्ण शीर्ण खपाटलेला नाही दाखवला. हँडसम ओल्ड मॅन असं दाखवलं. तुम्हाला छान वाटलं. गंमत म्हणजे त्याच्याही आधी, आता आठवतही नसेल किंवा तू शाळेत असतील कदाचित, तेव्हाचा एक आणखी एक ट्रेंड होता, की तुमचा लुक अलाइक हिरो कोण आहे ते आम्ही तुम्हाला देतो. म्हणजे तुमच्यासारखा दिसणं, तुम्ही कोणासारखे दिसताय, हिरो किंवा हिरोईन सारखे, तुमच्या हो. फोटोला मॅच करून आम्ही ते देतो. आणि लोकांनी खूप धडाधड आधी फोटो हा पाठवले ट्रेंड होते. होता. आणि ते ओव्हरलॅपिंग एक्सपोज मेथड म्हणतात. एकावर एक फोटो टाकून मॅच करणं आणि हो, तुम्ही हो. ऐश्वर्या राय आहात, तुम्ही अभिषेक बच्चन आहात, असं तुम्हाला ते फोटो पाठवणं. आणि ते बरोबर. लोकांनी टाकले. तिथेही तोच घोळ झालेला होता. नंतर फोटो लीक झाले. ओके. तर हे असे ट्रेंड वरचेवर येणार. आधी निदान एवढं टेक्नॉलॉजी फास्ट नव्हती किंवा शार्प नव्हती, ओळखू यायचं. आता इतकी शार्प झालीये, की माझा फोटो सुद्धा मला ओळखू येणार नाही, ओरिजिनल कोणता, डुप्लिकेट कोणता. इतकं फाईन अँड फिनिशिंग झालंय. म्हणून त्या गर्दीत जाऊच नका, हे माझं म्हणणं आहे. आता ईमेलचं सांगून ठेवतो अजून एक, म्हणजे बोलण्याच्या ओघात ईमेलचा उल्लेख येतोय वारंवार. तुम्ही लक्षात घ्या, सगळेजण कुठलंही सोशल मीडिया अकाउंट काढताना तुम्ही ईमेल दिलेला आहे. ईमेल. आता म्हणजे थोडक्यात तुमच्या किल्ल्याचा बाले किल्ला असतो तो ईमेल असतो. तोच तुम्ही ताब्यात दिलेला आहे. त्याशिवाय अकाउंटच उघडत नाही.
आता जर तुमचा ईमेल क्रॅक केला हॅकरने, भामटे लोकांनी, आणि तो घेतला ताब्यात, तर तुम्ही ज्या ज्या सोशल मीडियावर आहात तिथं तिथे त्यांची एंट्री सहज होऊ शकते. इमिजिएटली ते तुमचा पासवर्ड बदलतात. समजा इन्स्टाला आहात, लॉग इन करू ईमेल शकतात. आयडीच्या थ्रू तुमचा पासवर्ड बदलतात, नवीन पासवर्ड स्वतःच्या नावाने टाकून घेतात आणि इन्स्टा तुमचं हॅक करून तुम्हालाच ब्लॅकमेल. म्हणजे तुमचा ईमेल किती महत्वाचा आहे. आता गंमत सांगतो अजून एक गोष्ट. असे 90% लोक असतील, तुम्ही प्रश्न आता खाली कॉमेंट मध्ये असतात की नाही तुमच्याकडे माहित नाही, नाहीतर असतात. कॉमेंट मध्ये विचारून घ्या की किती जणांनी ईमेलचा पासवर्ड गेल्या 4 वर्षात बदलला नाही. बदलतच नाहीत लोक पासवर्ड. काही जण तर असे आहेत की आम्हाला आठवतच नाही म्हणतात, फक्त ईमेलच असं नाही. खूपदा असंच होतं. मला पण झालंय असं. खूपदा असं झालंय, मला पासवर्ड आठवत नाही, मग फॉरगेट पासवर्ड करून मग ती सगळी प्रोसेस कशासाठी सोपे पासवर्ड. आता हे पहा, एकच ड्रेस तुम्ही 30 दिवस घालता का? नाही बदल. तुम्ही रिअल लाईफ मध्ये जसे जगताय तसेच व्हर्च्युअल लाईफ मध्ये जगा, सुरक्षित राहा. आपण रोज एक कपडा घालत नाही, बदलून घालतो, किंवा महिन्याने घर पूर्ण साफ करतो. वर्ष तसंच ठेवत नाही की नाही. वर्षानुवर्ष घर झाडलंच नाही असं होत नाही. ते जे करतात तेच इथं करायचे. पासवर्ड नियमितपणे बदलायचे. ते बदलले, अकाउंट हॅकिंगचं पर्सेंटेज 98% कमी होऊन जातं. आता त्याच्यामध्ये आयडिया पण सांगून ठेवतो, ओपन सिक्रेट आहे ते, मी शोधलेली आयडिया, की माझं समजा पासवर्ड या महिन्याचा, त्याच्यामध्ये एक ऍस्ट्रिक पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, एक साइन पाहिजे आणि टेक्स्ट पाहिजे. ते मजबूत होतो 8 अक्षरांचा. टेक्स्ट मध्ये सुद्धा एक अक्षर कुठलं तरी कॅपिटल घ्यायचं. आता हे सगळं क्रिटिकल लक्षात राहणं अवघड आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी सोपं असं आहे. फॉर एक्झाम्पल, मी आता राहतो समजा ज्या ठिकाणी, त्याचा पिनकोड असतो. तर मी आधी टाकेल, मी स्वतःला नंबर 1 समजतो समजा. पहिला माझा पासवर्ड काय असेल, 1, मग एक स्पेशल कॅरेक्टर @ किंवा हॅशटॅग, ते, त्याच्यानंतर धनंजय देशपांडे आणि पुणे 51 पिनकोडचं शॉर्ट. आता पुढच्या महिन्यात मला पासवर्ड बदलायचा, त्यावेळेस मी काय करायचं, फक्त तो उलटा करायचा. बरोबर. पुणे 51 हॅशटॅग धनंजय देशपांडे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. पासवर्ड बदलत राहा. पासवर्ड नेहमी एक ठेवू नका. आता ईमेलची प्रायव्हसीची गंमत सांगतो. जे कोणी ईमेल रेग्युलर वापरतायत त्यांना हा मी काय म्हणतो ते कळेल. गेल्या जानेवारीपासून कंप्लीट नियम बदललेत ईमेलचे पण, सिक्युरिटीचे. तुम्हाला एक्स्ट्रा सिक्युरिटी देतोय, तुमचं आणखी कम्फर्टेबल तुम्हाला करतोय असं म्हणत तरी नवीन एक फॅसिलिटी लॉन्च केली, जी कुणालाही कळलीये पण त्यांना ती का झाली हेच माहित नाहीये. फॉर एक्झाम्पल, मी समजा प्रियांकाला बर्थडे विशेष मराठीत पाठवले ईमेलवर, मराठीत, तिकडं तिला मला उत्तर द्यायचं असतं ज्या वेळेला रिप्लाय, तिला खाली 5 रेडी टेम्पलेट आन्सर मिळतात. येस, आय रिसीव्ड युअर विशेष, थँक्स, सी यू सून, अशा टाईपचे 5 रेडी टेम्पलेट मिळतात. आता हे तुम्हालाही माहिती जे ईमेल वापरता. आता हे आधी नव्हतं येत, जानेवारीपासून यायला लागलंय मागच्या. आता हे कुणाला का नाही प्रश्न पडला? लोकांना काय वाटलं की चला टायपिंग करायचं, वाचले, क्लिक केलं की रिप्लाय चाललाय. बरोबर. महाराज, मी तुम्हाला मराठीत शुभेच्छा पाठवल्यात, प्रियांका वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे गुगलला कसं कळलं? ज्यांनी तुला उत्तर बरोबर त्याला सुटेबल अशी 5 टेम्पलेट पाठवली. दुसरं उदाहरण सांगतो. समजा मी तुला एखादं कोटेशन पाठवलं, IBM लोकमतला एक मी कोटेशन पाठवलं. कोटेशन, तुला मला उत्तर द्यायच्या वेळेला खाली 5 टेम्पलेट रेडी येतात, त्याच्यामध्ये कोटेशनची संबंधित रेडी उत्तर असतात. येस, वी रिसीव्ड युअर कोटेशन, विल फॉरवर्ड, वी लुक इनटू इट, वगैरे वगैरे. मग आता आतमधलं फाईल मध्ये काय आहे ते पण त्यांना कळतंय. मग हे गुगलला कसं कळलं हा प्रश्न का नाही पडत कोणाला? बरोबर. म्हणजे ईमेल पण प्रायव्हेट नाही राहिलेला आता. लोकांना जे वाटतं की ईमेल म्हणजे सगळ्यात सुरक्षित आहे कम्युनिकेशनला, काहीही सुरक्षित नाहीये. ह्याच्या आधी फेसबुकचं मेसेंजर लोकांना सिक्युअर्ड वाटत होतं, किंवा इन्स्टाचं मेसेंजर सिक्युअर्ड वाटत होतं.
तुम्ही एखादं लहान मुलगा, छान क्यूट मुलगा आहे पण सू करतोय असा जर फोटो टाकला तुम्ही, 5व्या मिनिटाला तशा टाईपचा फोटो टाकल्याबद्दल तुम्हाला नोटीस येते, नोटिफिकेशन येतं की तुम्ही न्यूडिटीच्या अंतर्गत फोटो व्हायरल केलेला आहे, तो ताबडतोब डिलीट करा. अदरवाईज तुमचं अकाउंट 1 दिवसासाठी ब्लॉक करण्यात येईल. हो. आता आपण करताना चांगल्या भावनेने टाकलेलं आहे, तो पण मला सांगा मेसेंजर मध्ये मी काय टाकलंय हे त्याला कसं कळलं? राईट. कळलं म्हणजे प्रायव्हेट काही राहिलेलं नाहीये. तुमच्या घरातली बाथरूम सोडली तर या जगात आता प्रायव्हेट काही नाहीये. त्यामुळे सोशलवर काय टाकायचं आणि काय नाही टाकायचं ह्याच्याला कुठंतरी तुम्ही विचार केला पाहिजे. मग पण अशी तू आता काय सर तुझे म्हणत परमिशन्स तुम्ही हा बोलले की खूप परमिशन्स द्याव्या लागतात. पण काही ऍप्सचं असंही असतं ना की ते नकळत पण परमिशन्स आपल्या घेतात आणि मग ते बॅकग्राऊंडला सुरूच असतात. पण काय म्हणजे परमिशन्सचं काय? कुठल्या परमिशन्स द्यायला हव्यात, कुठल्या नाही द्यायला हव्यात? काही ऍप्स असे असतात की ज्याला तुम्ही काही परमिशन डिनाय केले तर ते ऍप वापरता येतात. तुम्ही सगळ्या गोष्टीला ओके म्हणायची गरज नाहीये. हा, बरोबर. फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअपला रिप्लाय देताना आधी कॅमेरा ऑप्शन नव्हतं आलेलं 2 वर्षापूर्वी. तुम्हाला गॅलरीत कुणाला फोटो पाठवायचा असेल तर फोटो काढून तो गॅलरीतला घेऊन तुम्हाला पाठवावा लागत होता. हो, तुमची ही सोय बरोबर. व्हावी म्हणून व्हॉट्सअप तर्फे त्याच्यामध्ये इनबिल्ट आता फीचर देऊन टाकलं जे तुम्हाला ते यूज टू झालंय. हो, हो. बरोबर? हम्म. रिप्लायच्या तिथंच कॅमेऱ्याचा आयकॉन येतो ना, आता तिथनच फोटो काढून हो, पाठवला. हो. अगदी, अगदी. आणि बरोबर. त्याच्याबद्दल त्यांनी असं सांगितलं की तुमचे जे फोटो काढलेले असतात ते हेवी रिझोल्युशनचे असतात. फाईल ते हा. लोकांना जाताना अडचण होते, डाउनलोडला अडचण होते म्हणून आम्ही हा कॅमेरा तुमच्या सोयीसाठी इंट्रोड्यूस केलेला आहे. जो कमी पिक्सेलमध्ये पाठवतो, पटकन जातो. हो. पण मला एक सांगा मॅडम, तुम्ही जेव्हा फोन विकत घेता, तेव्हा क्रायटेरिया 2च असतात तुमचे. एक कॅमेरा चांगला असावा हो. आणि दुसरं मेमरी फुल असावी. बरोबर. मग ज्या गोष्टीसाठी तुम्ही जास्ती पैसे मोजले ते कॅमेरा वापरत नाहीये तुम्ही व्हॉट्सअपला आणि त्याचा कॅमेरा वापरताय तुम्ही व्हॉट्सअपचा व्हॉट्सअपचा. हो, आणि बरोबर. त्याच्या थ्रू काढलेले सगळे फोटो त्यांच्याकडे स्टोअर होत आहेत. आता मी माझ्या फोनमध्ये तेव्हा त्यांनी विचारलं येस ऑर नो यू वॉन्ट दिस फॅसिलिटी ऑर नो. मी नो म्हटलेलं माझं व्हॉट्सअप चालू आहे. मी त्याच्यातनं कॅमेरा नाही वापरत. माझ्या गॅलरीतनं वापरतो. म्हणजे काही ऍप असे आहेत की तुम्ही नो म्हटलं तरी ते काम करतात. तुम्ही काही फारसं न विचार करता धडाधड ओके देतात ते देऊ नका. कितीही ऑथेंटिक मी सांगतोय चॅट जीपीटी असेल, जेमिनी आय असेल, बनाना कुठलंही असेल, ती जे मेन कंपनी आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. पण तिथं आणि तुम्ही ह्याच्यामध्ये जो गॅप आहे तो मध्ये जो धोकादायक ओके. हा, हा, तो धोकादायक आहे. आता त्याच्या अंतर्गत खूप काही सांगता येण्यासारखं आहे. अनेक गुन्हे, सायबर गुन्हे त्याच्यातनं घडतायत आणि आमच्यावरचा ताण वाढतोय. सर, सायबर गुन्ह्यांबद्दल आपण बरचसं बोलतोय. सतत सायबर गुन्हे वाढतायत. आता महाराष्ट्रात देखील म्हणजे जमतारा जी काही नेटफ्लिक्सवर वेब सिरीज आली होती, कशा पद्धतीने सायबर फ्रॉड होत आहेत, मोठ्या प्रमाणात लॅपटॉप असतील, महागातल्या वस्तू असतील ऑर्डर करतायत. तसा जमताराचा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुद्धा समोर आलाय. आत्ताच काही दिवसांपूर्वी आम्ही न्यूज 18 लोकमतला ती बातमी देखील केली. असे सगळे प्रकार घडतायत. पण मला काय म्हणायचंय, जसं तुम्ही ईमेलचं सांगितलं की ईमेल हे माध्यम असतं तुमच्या जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये एंट्री करण्याचं, जसं तुम्ही आता सांगितलं. पण थोडक्यात काय की सायबर फ्रॉड का होतात नेमके, हा मूलभूत प्रश्न आहे. आपली यंत्रणा तितकी सक्षम नाहीये का, हा प्रश्न आहे. म्हणजे यावर एक अख्खा वेगळा पॉडकास्ट करूयाच आपण. पण आता थोडक्यामध्ये मला ते सांगा की सायबर फ्रॉड का नेमके होतात, काय चुका आमच्याकडून होत आहेत, काय चुका प्रशासनाकडून होत आहेत, नेमकं काय होतंय? सांगतो शेवटचं कन्क्लुजनला येऊ कारण मी तुम्ही म्हणाला त्याच्याबद्दल लोकमत आयबीएनचे तुमचे मनापासून आभार कारण तो सायबर हा विषय खरोखर एक वेगळा पॉडकास्टचा विषय आहे. थोडक्यात सांगतो इथं फक्त मी एक डिपार्टमेंटचा माणूस म्हणून जसं मी स्टेट गव्हर्नमेंटला हेड ऑफ द डिपार्टमेंट काम करतो तर मी डिपार्टमेंट कडनं बोलणं अपेक्षित आहे पण त्याच्यापेक्षा न्यूट्रल राहून मी सांगतो की वस्तुस्थिती काय आहे. मॅनपॉवर कमी आहे हा भाग वेगळा. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो पुण्याची लोकसंख्या सुमारे 75 लाख. साधारण रोज सायबरच्या केसेस दाखल होण्याचं प्रमाण ऑन अँड ऍव्हरेज 3000.
आणि माणसं आहेत फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकी, तेवढी पण नाही. हम्म. आता एक अर्ज घ्यायला आणि शिक्का मारून द्यायला 1 मिनिट जरी धरला, गुणिले 3,000 म्हणजे 3,000 मिनिटं फक्त घ्यायला जाणार आहेत. हम्म. मग ते इन्व्हेस्टिगेट कधी होणार? बरोबर. हा प्रॉब्लेम आहे सगळा. त्याच्यामुळे आम्ही काय सांगतो, मी जे मिशन सुरू केलेलं आहे की अडकूच नका. अडकल्यावर म्हणजे जसं आजारी पडू नका हे सगळे तज्ञ सांगतात. त्याच्यासाठी बाबा सकाळी फिरायला जा, योगासनं करा, योग्य आहार घ्या, वेळेवर जेवा, वेळेवर झोपा. ते केलं तर आजारी पडत नाही. हम्म. आता मी ते पाळतो. मी हेल्दी जगतोय. म्हणजे सांगायला हरकत नाही. तुम्ही जे रिअल मध्ये जगता, परत परत सांगतोय, तेच तुम्ही व्हर्च्युअल मध्ये जगा. तुम्ही व्हर्च्युअल मध्ये खोटं जगताय. तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतः जसे राहता तसे छान जर राहू शकला, तर तुम्ही सायबर मध्ये अडकणार नाही. होतंय असं की त्याच्यामुळे आता रिकव्हरी किंवा फायनान्शियल फ्रॉड मधलं सांगतो, फायनान्शियल फ्रॉड मध्ये अडकलेल्याची रिकव्हरी होणं खूप अवघड असतं. हम्म. अगदी फक्त अर्ध्या पाऊण तासाच्या आत जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात, तर थोडीशी शक्यता असते रिकव्हरीचे 80% 90% रिकव्हरीची. हम्म. म्हणून मी सांगतो की सायबर फ्रॉड का होतात, ह्या मूळ प्रश्नाचं उत्तर आहे, मोह वाईट असतो. कोणीही गाफीलपणाने नकळतपणे अजिबात ह्याच्यात अडकलेल्या केसेस 5% असतील. 95% जाणीवपूर्वक मोहात पडून फ्रॉड मध्ये अडकलेले आहेत. बरोबर. म्हणजे काय, की आज तुम्ही फक्त 100 रुपये भरा, उद्या तुम्हाला 1,200 रुपये मिळतील. अशी सुरुवात होते. तुम्ही त्या वाढीव 25 रुपयाच्या मोहात पडता. बरोबर. आणि ती तुम्हाला एखाद्या ग्रुपवर सामील करून घेतलं जातं, व्हॉट्सअपच्या किंवा टेलिग्रामच्या, आणि तिथं त्यांचीच माणसं बसलेली असतात, इतर मेंबर. तुम्हाला वाटतं की ते बेनिफिशियरी आहे तुमच्यासारखे, आणि ते सांगतात, सर माझे गेल्या आठवड्याचे 4 लाख आले, थँक्यू. असे मेसेज चालू होतात आणि तुमचा विश्वास बसतो. मग तुम्हाला वाढवत 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 नेलं जातं आणि 80 90 लाख रुपये लोकांनी घालवले शेअर ट्रेडच्या नावाखाली. बापरे. कशासाठी? हा मोह आहे. आणि माणूस म्हटलं की त्याला 6 रिपू जे आहेत त्याच्यामधला मोह एक आहे. तर मोहात पडणार, त्याच्यापेक्षा मोहात पडू नका. अडचणीत माणसाला लोन घ्यावंसं वाटणं स्वाभाविक आहे, पण त्यासाठी पतपेढ्या आहेत, बँक आहेत, तिथं जा ना. मला एक सांगा, कॉमन साधं लॉजिक आहे. तुम्हाला घर बसल्या 2 लाख रुपये देतो, गॅरंटरची गरज नाही वगैरे वगैरे, तुम्ही फक्त 2,000 रुपये पाठवा. आणि लगेच लोक वेड्यासारखे पैसे पाठवतात. अरे तुम्हाला 2 लाख रुपये नॉन गॅरंटर कोण कशाला देईल? बँकेत साधं तुम्ही टू व्हीलरचं कर्ज काढायला गेला तर 10 चक्रा मारायला लागतात. हे लोक न ओळखता न पाळक असतं तुम्हाला का देतील? तर ह्याचा अर्थ की त्यांच्याकडे एक सिस्टीम आहे. आवळा देऊन कोहळा काढणे अशी म्हण आहे. तुम्हाला काहीतरी देतात छोटं आणि मोठं काढून घेतलं जातं. तिथं सायबर क्राईमला सुरुवात होते. मोह हा सगळ्यात सायबर क्राईमचा मेन पॉइंट आहे. आणि जे मोहात पडत नाही, सेल्फी सेल्फी बद्दल देखील तुम्ही बोलले की सेल्फी घेणं पण धोकादायक आहे. पण आता कसं झालंय, सगळं जगच डिजिटल झालंय आणि त्यातल्या त्यात आमची जेनझी जनरेशन असेल, मग जेनझी अल्फा असेल, मग ते आम्ही पडीक असणार फोनवर. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अपडेट आम्ही ते फोटो घेणार, स्टोरी टाकणार, ते अपडेट देणार, स्नॅप टाकणार. तर असं सगळं सतत सुरू आहे. आणि आता किती तुम्ही सायबर क्राईमचा धोका सांगितला, म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगते, तरी पण ही जी जनरेशन आहे, ही काही फोटो घेतल्या वाचून राहणार नाही आणि पोस्ट केल्या वाचून राहणार नाही. पण मग त्यामध्ये सुद्धा त्यातल्या त्यात काय आम्ही काळजी घेऊ शकतो आणि काय त्यातून धोके आहेत, जे तुम्ही मगाशी सेल्फी बद्दल बोललात? कसं असतं, लहानपणी आपल्याला आठवत असेल की समजा काचेचा दिवा लावलाय, तर आई सांगायची की गरम आहे, काचेला हात लावू नको, पण आपण लावायला लावू जायचो नको. आईने सांगितलेलं असून, आणि बरोबर. चटका बसतो. मग 4 दिवस आपल्याला त्रास होतो. मग म्हणून आईने किंवा वडिलांनी सांगितलेलं ऐकणं हा सगळ्यात मोठा सायबर मध्ये न अडकण्याचा उपाय. आता आई वडील म्हणजे सायबर एक्सपर्ट जे सांगतात ते ऐकलं हो, पाहिजे. हो. त्यांना क्रॉस करत बसण्यात काही बुद्धी लावायची गरज नाही. कारण असं आहे, आता इतके कायदे कडक झालेले आहेत. 82 ला इंडियन प्रायव्हसी ऍक्ट संमत झाला की त्याच्यामध्ये तो इतका कडक कायदा आहे की तुम्ही तुमच्या बायकोचा किंवा बायकोनी नवऱ्याचा फोटो सुद्धा त्याच्या न विचारता काढला तर तो सायबर मध्ये गुन्हा आहे. भीषण वाटेल, पण वस्तुस्थिती, कारण कायदा असं म्हणतो नवरा आणि बायको हे नंतर आहेत,
आधी ती एक व्यक्ती 18 वर्षाची झाली म्हणजे ती नागरिक आहे आणि तिला प्रायव्हसीचा हक्क 18 वर्ष मिळालेला आहे की माझा फोटो कोणी बरोबर. कुठं वापरायचा नाही वापरायचा हे मी ठरवायचं. हम्म. आलं लक्षात? आता हो. त्याच्या अनुषंगाने सांगतो. 1982 ला जेव्हा कायदा संमत झाला, त्याच्यानंतर एका कंपनीचं नाव नाही घेत, प्रमोशन केल्यासारखं होईल, पण एका कंपनीने हा हा. पहिल्यांदा कॅमेरा लॉन्च केला फोनमध्ये ओके. आणि त्याची जाहिरात टीव्हीवर बघितल्याची आठवेल आता मी सांगितल्यावर अनेकांना. हम्म. जाहिरात अशी असते की लहान एक गोंडस बाळ रांगत रांगत येतोय आणि बाबा त्याचं शूट करतायत, फोटो काढतायत. हम्म. 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 तर तो एकदा सांगतो बाबांना की डोंट शूट, तरी बाबांना गमतीत घेतात, मुलगाच आहे म्हणून परत शूट हा. करतात. तिसऱ्यांदा बरोबर. तो सांगतो डोंट शूट, तरी बाबा काढतात. तो मुलगा जवळ येतो आणि जोरात बाबाच्या कानाखाली वाजवतो, असा आवाज आहे, फ्लॅश अंधार आणि एक पाटी येते, हम्म. डोंट शूट हम्म. एनीबडी विदाउट हिज परमिशन. हे ऍक्च्युअली त्यांनी त्या कंपनीने जाग केलं होतं लोकांना, पण लोकांनी ती कॉमेडीमध्ये घेतलं. त्या वर्षी तो कायदा पास झालेला होता. हम्म. आता तो कायदा म्हणजे हा तुम्ही तुमच्यासारखे लोक, यंगस्टर्स लोक रोज म्हणजे अगदी मी ठामपणे सांगेन, महिन्यातनं 2दा 3दा तरी गुन्हे तुम्ही लोक करताय, सायबर क्राईम करायचं. करताय. बरोबर. तो सेल्फी मध्ये कसा घडतो तो सांगतो. तुम्ही हम्म. समजा मित्र मैत्रिणी बसला एखाद्या बरिष्ठामध्ये आणि तुम्ही फोटो टाकता, तुम्ही बघत असाल, तुम्ही म्हणजे पर्सनली तुम्ही नका घेऊ, तुमचे मित्रमंडळी असा हा. फोटो खातायत, पिझ्झा वगैरे हातात धरून इकडनं असा सेल्फी फोटो. आणि हो. eating pizza at barista with friend असं टाकता तुम्ही. हो. तुमच्या त्या 4 मित्रांची एक वेळ तुमचा फोटो काढायला परमिशन असू शकते किंवा ते तुम्हाला काय म्हणणार नाहीत. त्याच हम्म. टेबलच्या पाठीमागे धनंजय देशपांडे बसलेले आहेत आणि हम्म. ते सेल्फी मध्ये आलेत. येणार ना मागचा माणूस. हो. आणि हो. तुम्ही तो साहजिकच. सोशलवर टाकलाय. तुम्ही जर सोशलवर टाकला तर आणि माझ्या निदर्शनाला आलं तर मी सायबर क्राईम अंतर्गत तुमच्यावरती केस दाखल करू शकतो आणि इतका हा सिव्हिअर क्राईम आहे की नॉन बेलेबल वॉरंट आहे. 48 आवर्स 48 तास तुम्हाला तुरुंगात जायला लागेल मिनिमम. इतका मोठा धोका आहे हा आणि तो तुम्ही सगळेजण सर्रास करताय. इथं हम्म. कसं आहे माहिती का, जोपर्यंत समोरचा तक्रार दाखल करत नाही तोपर्यंत तुम्ही सुटलेले आहात, पण हे करूच नका. आता लोक काय मला काय वेळेला म्हणतात लेक्चर मध्ये मी सांगतो तेव्हा, मग काय आम्ही सेल्फी काढायचीच नाही का? जरूर हा, काढा, माझाही तोच प्रश्न होता तुम्हाला की मग आम्ही काय जरूर काढा, करायचं. हा. जरूर काढा. पण जसं लक्षात घ्या, लग्नामध्ये फोटोग्राफर नवरा नवरीचे फोटो काढत असताना बाकीच्या बाजूला हटवत असतो बाजूच्यांना की नाही? बाजूला आठवतं? करतो. करतो. हो. अनवॉन्टेड लोक तो घेऊ देत नाही फ्रेम मध्ये. तीच तुम्ही पाळायचे सेल्फी काढताना. तुमच्या मागे बघा कोणीतरी दुसरा आहे का, त्याला हम्म. रिक्वेस्ट करा की प्लीज जर आम्ही फोटो काढतोय आणि आजकाल लोक फोटो काढतोय म्हणले साईड देतात. तसं हम्म. करा. न जाणो मी जर तुमच्या कुणाच्या सेल्फी मध्ये आलो तर त्यांचं काही खरं नाही. तर म्हणून असे आम्हाला पण आम्ही कॉमन लोकांमध्ये मिसळूनच हॅकर पकडतो ना. हे सगळं काम करता. हो. 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 तर ते करताना आम्हाला लोकांमध्ये मिसळणं भाग आहे, पण आम्हाला एक्सपोज करता येत नाही. कारण आम्हाला तुम्ही जर एक्सपोज केलं सोशलवर टाकून आमची प्रायव्हसी भंग होते. पण मग बरोबर. आम्ही ज्या कामासाठी आलोय, सरकारी कामासाठी, हम्म. त्या हम्म. कामात अडथळा आणल्याचा दुसरा गुन्हा तुमच्यावर दाखल होऊ शकतो. अरे. त्याच्यामुळे सेल्फी काढणं शक्यतो टाळा. काढायचीच हौस असेल अशा ठिकाणी सेल्फी काढा की मागे कोणी नाहीये शक्यतो, आणि जर असेल तर त्याला रिक्वेस्ट करून बाजूला करा. बाजूला करा. हे बेसिक बेसिक गोष्टी आहेत सायबर क्राईम मधल्या. सेल्फी असेल किंवा दुसऱ्याचा फोन त्याला न विचारता हात लावणे, हा पण एक सायबर क्राईम आहे 179च्या अंतर्गत. आता ह्याच्यामध्ये दुसऱ्याचा म्हणजे तुम्ही सोडून दुसऱ्याचा म्हणजे वडिलांचा पण, अरे बापरे. बायकोचा पण, नवऱ्याचा पण, कोणाचाही, तुमच्या व्यतिरिक्त कोणाचाही फोन तुम्ही न विचारता घेतला आणि त्या समोरच्याने तक्रार दाखल केली तर तुम्हाला अटक होऊ शकते. आता हा गुन्हा तर कायम करतो आपण सगळे, हम्म. की माझा फोन जरा काय बॅटरी डाऊन आहे, जरा तुझा फोन दे. आपण एकमेकाचे हो. पार्टनरचे फोन घेतो आणि हम्म. त्यांनाही काही विशेष वाटत नाही. पण हीच गोष्ट फ्रॉड मध्ये वाढायला लागली मदत, कारण सार्वजनिक ठिकाणी पण तुम्हाला लोक असे मदत मागायला लागले फोनची आणि तुम्ही द्यायला लागला बरोबर. समाजसेवकच्या भूमिकेत जाऊन, आणि तिथं फ्रॉड वाढायला लागले. फ्रॉड कसा होतो पब्लिक मध्ये, एखादी मुलगी कॉलेज वयीन मुलगी येते धावत धावत घाबऱ्या अवस्थेत आणि म्हणते की माझ्या बाबांना ऍडमिट केलेले, सकाळी गावी असतात ते, त्यांना मी पैसे पाठवले
मला त्यांना मिळाली की नाही विचारायचे, माझी बॅटरी डाऊन आहे तर तुमचा फोन देता का? आपल्या अंगात मध्ये एकदम फार राजा हरिश्चंद्र समाजसेवक जागा होतो आणि आपण फोन देऊन टाकतो. ती काहीतरी लावल्यासारखं करते आणि कानाला लावते, बघते नाही सर एंगेज येत, त्यांचा एंगेज येतोय म्हणते, बघू राहू द्या म्हणते, तुम्हाला फोन देऊन निघून जाते. आणि तुम्ही नंतर मग तुमचं काम झाल्यावर बाजारात काय मंडई भाजी बिजी जीपे वगैरे करता. एकदा त्या साधारण जीपे वगैरे केला तुम्ही, त्याच्यानंतर 10 मिनिटांमध्ये तुमचं अकाउंट पूर्ण साफ झाल्याचा मेसेज येतो बँकेत. इतका मोठा फ्रॉड आहे. होतं काय, ती येणारी जी मुलगी असते किंवा मुलगा कोणी असतो, तो फोन लावतच नाही तिच्या बाबांना आजारी. ती एक ठराविक कोड आहे, तो जाहीरपणे सांगता येत नाही. तो टाकला की तुमच्या फोनचा ऍक्सेस ते भामट्या लोकांकडे जातो. म्हणजे क्लोन होतो, कॉम्प्रोमाइज होतो, तुमचा फोन डुप्लिकेट तयार होतो. आणि मग तुम्ही जेव्हा तुमच्या कामासाठी खरेदीसाठी दुकानात स्कॅन करताय एखादा क्यूआर कोड, ते सगळं तिथं बसून तो बघतोय, तो भामटा. आणि तुम्ही पिन टाकताय ते तो बघतोय, विड्रॉल झालेत पैसे ते तो बघतोय. आणि नंतर बँकेचा मेसेज येतो, आता एवढे एवढे पैसे इथे गेले आणि एवढा बॅलन्स शिल्लक आहे. तो बॅलन्सचा आकडा पण बँकेचा मेसेज तो वाचतोय आणि दुसऱ्या सेकंदाला तुमचं खातं साफ होतं. मग आता तुम्ही म्हणाल की सायबर मग फ्रॉड आणि सायबर क्राईम याच्यावर बोलायला आता खूप आहे आपल्याकडे. पुन्हा आपण या जेमिनायच्या नॅनो बनाना ट्रेंडवर येऊयात थोडक्यात, की हे फोटो बनवणं धोकादायक का आहे आणि मग काय काळजी घ्यायला हवी थोडक्यात. हा, तुम्ही सरळ सरळ रेग्युलर ह्याच्यामध्ये आभासी जगात जास्ती रमू नका, हा साधा सोपा मंत्र. त्याच्यासाठी पाहिजे तर ऑथेंटिक असे चांगले काही ऍप्स आहेत, जे वर्गणी भरून तुम्हाला घ्यावे लागतात. ती ऑथेंटिक साईट्स आहेत की जे तुमच्या फोटोचा मिसयूज करत नाहीत, असं तुम्हाला लेखी प्रॉमिस पाठवतात. ते जर कुठं मिसयूज झाला तर तुम्ही त्यांच्यावरती नुकसान भरपाईची केस करू शकता. आज तुम्ही जेमिनाय कुणावरही करू शकत नाही, कारण तुम्हीच परवानगी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे शक्यतो अशा नादी लागू नका. तुम्हाला कार्टून काढून पाहिजे, गल्लीत जवळपास कोण कार्टुनिस्ट असेल किंवा सोशलवर शोधा कार्टुनिस्ट, त्याला कॉन्टॅक्ट करा. त्याला म्हणा की बाबा माझं बजेट 50 रुपये, मला मिळेल का काढून? तो देईल आनंदाने. रियालिटी मधल्या लोकांना हाताशी धरा, शिल्पकारांना हाताशी धरा, ते काढून देतील. व्हर्च्युअल जगात आनंदी मानू नका. व्हर्च्युअल हे कायम व्हर्च्युअलच आहे, त्याचं नावच आभासी आहे. नका जाऊ. मी स्वतः आजपर्यंत एवढे ट्रेंडचा अभ्यास केलाय, एकाही ट्रेंड मध्ये माझं कुठेही पार्टिसिपेशन नाही. माझं कुठं अडलं का? माझ्या आनंदामध्ये काय कमी आली आहे? तुमच्यापेक्षा मी जास्ती आनंदी आहे आणि तुमची मजा बघायला मिळते ना. त्याच्यामुळं शक्य जाऊच नका या वाटेला. तरी तुम्हाला हौस असेल, अधिकृत फोटो एडिटर सारखे काही नाव आहेत, पिकॉक वगैरे, ते अधिकृत आहेत. काहीतरी त्यांची फी असते $4 $5, ती भरा आणि मग त्याच्यातनं करा. त्यातले त्यात ते बरं आहे, ते पण 100% शुअर नाहीये. दगडापेक्षा वीट मग, एवढंच त्याच्या मागचं आहे. शेवटी सायबर मध्ये किंवा अशा कुठेही न अडकण्याचा एक मंत्र देतो. आपल्या पुढच्या सायबर एपिसोड मध्ये मी नक्की सांगेन डिटेलमध्ये. एक मंत्र सगळ्यांना तुमच्या माध्यमातून तुमच्या लक्षावधी प्रेक्षकांना सांगतो. कुठल्याही ट्रेंड मध्ये अडकायचं नसेल आणि त्यातनं फसवणूक होण्यापासून रोखायचं असेल किंवा कुठल्याही सायबर फ्रॉड मध्ये अडकायचं नसेल, एक मंत्र माझा डीडीचं लक्षात ठेवा. असं काही तुमच्या समोर आलं की मी दिलेला मंत्र मनाशी 10 वेळेला म्हणायचा. तो मंत्र आहे, तो मंत्र सांगतो आणि आपण थांबू इथं त्या नोटवर. तो मंत्र आहे, वो बुलाती है मगर जाने का नहीं. येस सर, खूप खूप धन्यवाद. आपले अतिशय मौल्यवान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर अगदी हसत खेळत सगळी माहिती तुम्ही आम्हाला सांगितली. थोडक्यात जी मी सुरुवात केली होती की तुम्ही आम्हाला का घाबरवताय, तर आता एखाद्या हलक्या फुलक्या नोटवर तुम्ही ते संपवलेलं आहे. सर खूप खूप धन्यवाद आपले. आपण न्यूज 18 लोकमतची वेळ दिला आम्हाला, आमच्या दर्शकांना भरपूर माहिती तुम्ही दिली. पुन्हा काही असे महत्त्वाचे अपडेट्स असतील किंवा असे काही सायबर फ्रॉड्स होत असतील तर पुन्हा आपण भेटूयाच. तर मंडळी, ऐकलं ना की काय काय गोष्टी या ट्रेंड फॉलो करण्याने होऊ शकतात. मीही ऐकलंय, तुम्हीही ऐकलंय. तर यापुढे आता नक्की काळजी घ्या. कुठलेही ट्रेंड हे आंधळेपणाने फॉलो करण्याच्या आधी थोडासा विचार करा की हे ट्रेंड करणं गरजेचं आहे का, किंवा ट्रेंड फॉलो केल्यानंतर आपले फोटो आपण एखाद्या ॲपला देतोय त्याचा काय वापर होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करा
आणि तुमच्यासोबत जर असा काही किस्सा झाला असेल, कुठला सायबर फ्रॉड झाला असेल, माहितीच्या लोकांसोबत झाला असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला लिहू शकता. धनंजय देशमुख सर आहेत, सायबर एक्सपर्ट आहेत. त्यांनी बऱ्याच जणांना या सगळ्या प्रकारातून बाहेर काढलेलं आहे, त्यांचे पैसे परत मिळवून दिलेत. तर तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये हे लिहू शकता किंवा त्यांना देखील थेट लिहू शकता. धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमत बघत राहा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आणत राहूयात.